आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय वांग भात। असा टेम्पटिंग असा वांग भात बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना, तर अजिबात वेळ न दवडता आपण आपल्या किचनकडे जाऊया। वांग भात बनवायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी लागतील ती वांगी। तर इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत आणि त्याच्या अशा लांबट अशा फोडी करून घेणार आहे। तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या फोडी तुम्ही करू शकता। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते 2 कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे। मोठे कांदे घ्या आणि जर छोटे असतील तर 4 कांदे घ्या। 3 छोटे टमाटर आपल्याला उभे चिरून घ्यायचे। जर मोठे टमाटर असतील तर 2च घ्या। इथे छोटे टमाटर असल्या कारणामुळे मी इथे 3 टमाटर घेतलेले आहेत। आता इथे आपण खडा मसाला घेतलेला आहे। दालचिनी, जायपत्री, मोठी वेलची, लवंगा, मिरी आणि तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत। वाटण्यासाठी लागेल आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं, मुठभर लसूण, 4-5 आल्याचे तुकडे, छोटे छोटे तुकडे। त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 चमच भरून खसखस ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला लागेल कोथिंबीर आपल्याला बऱ्यापैकी घालून पाणी न घालता आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपल्याला लागेल ते अर्धी वाटी भरून शेंगदाणे आणि कढीपत्त्याची पानं। आता चला आपण मसाले काय काय लागणार ते बघूया। तर इथे लागेल हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, धना पावडर आणि जिरा पावडर। लागणारे सर्व साहित्य झालेलं आहे। आता आपण मस्तपैकी वांग भात बनवायला सुरुवात करूया। तर कुकरमध्ये आपण 2-3 चमच भरून तेल घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमच भरून जिरे घालून घ्यायचे। जिरे घातल्यानंतर त्यामध्ये 1 चमच भरून आपण राई घालून घेतलेली आहे आणि जो खडा मसाला काढलेला आपण तो खडा मसाला ह्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं। हा सगळा मसाला व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो घालून घेणार आहोत। कांद्याला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपण अर्धी वाटी भरून शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि कांद्यासोबतच शेंगदाण्यांना सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। कांदा शेंगदाणे आपल्याला चांगलं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे। भाजता लक्षात आलं की सुक्या लाल मिरच्या टाकायच्या राहिल्या, त्या टाकून घेतल्या। आता आपण कांदा शेंगदाणे सगळं साहित्य व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत। तेलामध्ये टाकलेलं साहित्य सगळं व्यवस्थित भाजून घेतलं की एक वेगळीच चव लागते। आता कांदा व्यवस्थित भाजून झाला आहे आणि त्यामध्ये आपण चिरलेली वांगी घालून घेणार आहोत आणि त्यांना व्यवस्थित असं कांद्यासोबत परतवून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण आता ह्यामध्ये जो वाटण तयार केलेलं आपण हिरवं ते वाटण ह्यामध्ये घालून घेऊया खोबऱ्याचं आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सर्व मसाले आपल्याला तेलातून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। आता आपण जे मसाले काढलेले लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर, तसंच काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद हे सगळे मसाले आपण वांग्यामध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व एकजीव करून घेणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आता ह्यामध्ये आपण घालून घेऊया उभे चिरलेले टमाटर। सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर पाणी हे गरमच घाला। जितकं भात शिजण्यापुरतं पाणी लागतं तितकं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये चवीला मीठ घालून घेणार आहोत। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि पाण्याला उकळी येऊन देऊया। 4 लोकांना लागेल इतकं हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते। तांदूळ आपले व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण हे तांदूळ आपण ह्या कुकरमध्ये घालून घेणार आहोत। आपण जो वांग भात बनवतोय तो भात आपण कुकरमध्ये बनवतोय। तर कुकरमध्ये व्यवस्थित असं आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहोत। चला आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून बरोबर 3 शिट्या काढून घेणार आहोत। 3 शिट्यामध्ये आपला वांग भात तयार होणार आहे। तर मीडियम फ्लेम ठेवा, फास्ट फ्लेम अजिबात ठेवू नका। 3 शिट्यामध्ये आपला गरमागरम असा मस्तपैकी वांगे भात तयार झालेला आहे। बघू शकता सगळी वांगी अशी वरती आलेली आहेत, काही हरकत नाही। मस्तपैकी आपला वांग भात तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना तुमच्या घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।